आणि यानंतर आखाती युद्धासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात। अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 36वा दिवस आहे। मात्र आता अमेरिका एका मोठ्या पेचामध्ये अडकल्याचं दिसतंय। अमेरिकेला इराणनं मोठा दणका दिलाय। इराणनं अमेरिकेचं F-15 हे विमान पाडलंय। या अपघातानंतर विमानातील 2 वैमानिक हे पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरलेत आणि त्यातील एका वैमानिकाला शोधून काढलंय। मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध हा सुरू आहे। अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो वैमानिक इराणच्या हाती लागू द्यायचा नाहीये। इराणच्या हाती हा वैमानिक लागला तर त्याला पुढे करून इराण अमेरिकेला गुडघ्यावरती आणणार हे नक्की आहे। त्यामुळे या वैमानिकाच्या रेस्क्यूसाठी अमेरिका जंग पछाडते। पायलटच्या शोधासाठी अमेरिकेनं हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे। इराणी माध्यमांच्या अहवालानुसार दक्षिण इराणमधील खुजेस्तान प्रांतामध्ये शोधकार्यामध्ये सहभागी असलेल्या इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड आणि अमेरिकन विशेष दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येते। तर यापूर्वी अमेरिकन हेलिकॉप्टरनं एका इराणी लष्करी ताफ्यावरती गोळीबार केल्याच्या देखील बातम्या या समोर आलेल्या होत्या आणि दरम्यान या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। दरम्यान पायलटच्या शोधासाठी अमेरिकेने दिलेला 48 तासांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळलाय। इराणच्या फार्स न्यूज या निमसरकारी एजन्सीनं हे वृत्त दिलंय। पायलटच्या शोधासाठी अमेरिकेनं इराणला एका मध्यस्थ देशामार्फत 48 तासांचा युद्धविरामाचा प्रस्ताव दिलेला होता। मात्र कोणत्या देशानं हा प्रस्ताव दिला त्याचं नाव जाहीर झालेलं नाहीये। अमेरिकेकडून यावरती तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। माहिती मिळताच ती देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। तर या आठवड्याच्या सुरुवातीला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलंय की ते केवळ कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक युद्ध समाप्तीच स्वीकारतील। तात्पुरता युद्धविराम त्यांना मान्य नाहीये। अमेरिकेच्या 15 मुद्द्यांच्या प्रस्तावावरती इराणनं अद्याप अधिकृत उत्तर दिलेलं नाहीये। मात्र दोन्ही देशांमधील विश्वास शून्य असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि वॉशिंग्टनच्या काही मागण्या अतिरिक्त असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान इस्रायलवरील हल्ले हे इराणनं जारीच ठेवलेत। इराणनं इस्रायलवरती जोरदार हल्ला केलाय। इराणनं क्लस्टर बॉम्बचा मारा हा सुरू ठेवलेला आहे। यामुळे इस्रायलमध्ये मोठी हानी झाली आहे। तर अशा पद्धतीने इस्रायलवरती इराणचे जोरदार हल्ले कायम आहेत। इस्रायलमधील नेगेव शहर हे लक्ष्य करण्यात आलेलं आहे। नेगेव शहरावरती क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहे। तर नेगेव औद्योगिक वसाहतीचं यामुळे मोठं नुकसान झालंय। नेगेव पासून 13 किलोमीटर अंतरावरती असलेल्या डिमोनावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे। डिमोना इथल्या इस्रायलच्या अणु संशोधन केंद्रावरती हा हल्ला करण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।